मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्ट्री विथ ॲश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मला अनेक लोकांनी मॅसेज आणि फोन करून सांगितलं की सर तुम्ही आम्हाला कॅन्सल अकाउंटबद्दल तुम्ही सांगा, ते काय आहे नेमकं, त्याच्यावरच चर्चा करू मित्रांनो. आज आपण याच्यामध्ये दोन प्रक्रिया पाहू मित्रांनो आपण, की विक्ट्री विथ ॲश कशी लॉग इन करायचं, त्या लॉग इन केल्यानंतर कुठे जाऊन काय कुठं कोणतं ऑप्शन कुठे आहे ते बघू मित्रांनो. पहिले तर गुगल क्रोम ओपन करायचं मित्रांनो. पण त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला शॉर्टकट म्हणजे एखादी कंपनीचं ॲप नसेल तर तो शॉर्टकट आपल्याला डायरेक्ट ॲपच्या स्वरूपात कसं काढता येईल, तसं एक मी व्हिडिओ बनवलेला मित्रांनो. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते शॉर्टकट बटन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते तयार करू शकता मित्रांनो. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमधून मी देणार आहे मित्रांनो. तिथं पाहून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गुगल क्रोमवरून जाण्याची गरज न राहता जसं ॲपमध्ये आपण डायरेक्ट जातोय तशा प्रकारे आपण जाऊ शकतो मित्रांनो. चला तर सुरू करू मित्रांनो. तर पहिला प्रोसिजर आहे तो गुगल क्रोममध्ये जायचं, किंवा तुम्ही शॉर्टकट बटन तुम्ही व्हिडिओ पाहून जर समजा शॉर्टकट बटन जर केले असेल तर त्या शॉर्टकट बटनला केले तर तुम्ही डायरेक्ट तिथे जाता मित्रांनो. पहिले तर गुगल क्रोममध्ये जायला मित्रांनो. त्याच्यानंतर विक्ट्री विथ ॲश हे टाईप करायचं मित्रांनो. मग आपली वेबसाईट वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर लॉग इन करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर आपली जी व्हेरीफाईड ईमेल आहे ते ईमेल तयार करायची नाही, ईमेल पहिलेच तयार झालेली आहे. ते व्हेरीफाईड ईमेल टाकायची मित्रांनो. त्याचा पासवर्ड टाकायचा मित्रांनो. पासवर्ड एक स्ट्रॉंग ठेवायचा मित्रांनो आपल्याला, ते कोणाच्या लक्षात येणार नाही आणि तो सिक्रेट ठेवायचा मित्रांनो. त्याच्यानंतर विक्ट्री विथ ॲश ओपन होईल. आपली वेबसाईट ओपन झाली. त्याच्यानंतर मोबाईलच्या राईट हँड साईडला म्हणजे मोबाईलच्या उजव्या साईडला छोट्यामध्ये एक गोल बॉक्समध्ये तुमचं इंग्लिशमधला फर्स्ट लेटर, जसं माझं नाव के आहे, कैलास आहे, तर माझा पहिला के येते आणि लास्ट नेम आहे म्हणजे सरनेम आहे तो बी आहे, बोरकर. तर बी लिहिला म्हणजे के बी एवढं लिहिलं राहते मित्रांनो. त्याला क्लिक करायचं म्हणजे मग तिथे तुम्हाला तो पेज ओपन होईल मित्रांनो. त्याच्यामध्ये लिहिलं राहते स्वतःचं नाव, जो नाव असेल, जसं तर माझं कैलास बोरकर आहे, कैलास बोरकर लिहिलं राहील. आणि त्याच्या खाली लिहिलं राहते हिरव्या अक्षरामध्ये व्हेरीफाईड मेंबर्स. त्याच्या खाली मग माय प्रोफाईल, माय लिंक्स, माय इन्व्हिटेशन्स, माय सर्कल, त्याच्यानंतर कॅन्सल अकाउंट आणि साइन आउट. तर आपण कॅन्सल अकाउंटबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो. हे महत्त्वाचं आपण त्या मागील व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत आणि मागील पॉपअपमध्ये जो नवा पॉपअप आहे त्याच्यामध्ये पण सांगितलं मित्रांनो. एकदा अकाउंट कॅन्सल झालं तर तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करता येत नाही. तुम्हाला त्या नावाने किंवा त्या ईमेल आय डीने तुम्हाला नवीन नावाने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणून या बटनला हातच लावू नका. ही फक्त एज्युकेशन पर्पज आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून. तर कॅन्सल अकाउंटला तुम्ही क्लिक करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू पेज ओपन होईल. न्यू पेज ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिमूव्ह अकाउंट असं टायटल दिलं राहील म्हटलं मित्रांनो. रिमूव्ह अकाउंटवर थोडी माहिती लिहिली राहते मित्रांनो. हे तुम्ही कोणत्या कारणाने करता, काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं राहते. एक बॉक्समध्ये रिमूव्ह मी असं लिहिलं राहते मित्रांनो. त्याच्या खाली राहते रिमूव्ह आणि कॅन्सल, दोन लिहिले राहतात मित्रांनो. जर तुम्ही रिमूव्हची बटन दाबेल तर तुमचा विक्ट्री विथ ॲश मधला अकाउंट हा पूर्णपणे सस्पेंड होईल मित्रांनो. तर अशा प्रकारची प्रोसिजर आहे मित्रांनो. कॅन्सल अकाउंट हे रेड अक्षरमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो तिथे, आणि साइन आउटच्या वरती माय सर्कलच्या खाली. तर म्हणून तुम्ही हे फक्त एज्युकेशन पर्पज आहे मित्रांनो. हा अकाउंट कोणीही डिलीट करू नका, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण केलं तुम्ही डिलीट तर तुमचं विक्ट्री विथ ॲश मधलं तुमची जर्नी तिथे संपून जाईल मित्रांनो. कारण एवढ्या वर्षानंतर आपण वाट पाहत आहोत, एवढ्या वर्ष झाली. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही त्या बटनला सध्या हात नाही पहा. आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही बटन दाबून तुम्ही रिमूव्ह होऊ शकता मित्रांनो. पण रिमूव्ह होऊ नका मित्रांनो. येणारा काळ आपलंच आहे. कंपनी सर खूप मेहनत घेत आहे मित्रांनो. काळजी घ्या मित्रांनो. भेटू म्हटलं मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला
आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मराठीमध्ये अपडेट्स पाहत राहा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.